नमस्कार. दिनांक 13 जून. कथेचं शीर्षक आहे, अरे गाढवा, निंद्यकर्मे करून जीव हिंसा करतोस काय? नळदुर्गचा तालुकादार बैरामजी आपल्या कचेरीतील लोकांना महाराजांकडे जाऊ देत नसे. हैदराबादचे दिवाण सर सालरजंग हे महाराजांच्या दर्शनाला आल्यामुळे बैरामजींच्या कचेरीतील लोकांना महाराजांच्या दर्शनाचा लाभ झाला. नंतर बैरामजीने सगळ्यांना दंड केला. त्यावर सगळ्या कारकुनांनी संघटितपणे दबाव आणून मौज पाहायला का होईना पण महाराजांकडे चला असे म्हणून त्यास महाराजांकडे नेले. महाराजांच्या दर्शनाने बैरामजीचा शक्तिपात होऊन तो शरणागत झाला. महाराजांनी प्रथम त्याची कान उघडणी केली व नंतर त्यास सामुपदेश केला. मनुष्य हट्टी दुराग्रही होतो तो त्याच्या अहंकारामुळे. तो अहंकारी होतो तो त्याच्या स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे. हे स्वस्वरूपाचे अज्ञान निर्माण होते ते त्याच्या पूर्वजन्मांतील संचित कर्मामुळे. नाना प्रकारचे पूर्वजन्म झालेले असतात. त्या जन्मातील कर्मामुळे अनुभवांचा मोठा साठाच त्याच्या चित्तात झालेला असतो. त्या कर्माच्या अनुभवांनुसार तो आपले जीवन बंदिस्त करून ठेवतो. त्यामुळे त्याचे जीवन संकुचित होते आणि या संकुचितपणामुळेच तो हट्टी दुराग्रही होतो. या लीलेतील बैरामजी हे खरे पाहिले तर आपलेच प्रतिबिंब आहे. या अहंकारी प्रतिबिंबालाच आपण आपले स्वरूप मानत असतो. या प्रतिबिंबाच्या पलीकडे एक विशाल जग आहे. ते खरे आपले आश्रयस्थान आहे. याचा विसर पडून आपण आपल्याच प्रतिबिंबाला घट्ट पकडून ठेवतो. जे कोणी या प्रतिबिंबाला जाणून त्याच्या पलीकडे जाऊ पाहतात त्यांना नाम उमेद करून उपहास करून आपल्याच चौकटीत बंदिस्त करण्याचा प्रयत्न करणे हाही एक मानसिक हिंसा करण्याचाच प्रकार असतो. प्रसंगी कोणत्याही लाभाविना वैर पत्करूनही आपण असा हिंस्त्रपणा करीत राहतो. स्वस्वरूपाचा शोध घेणारी वाट ही प्रचलित सामान्य जीवन पद्धतीच्या विरुद्ध जाणारी असते. विरोध करूनही हे उलट दिशेचे जाणे लोक का सोडत नाहीत हे पाहण्याचा मोह आपल्या मनातील भोगी विलासी बैरामजीला होतो. पण तो मोह त्या वाटचालीचा नसतो. त्या वाटेवरील वाटसऱ्यांची टिंगलटवाळी करावी या उद्दामपणाचा असतो. पण त्याही उद्देशाने का होईना त्या वाटेवर जे प्रचंड दर्शन आपल्याच निजरूपाचे होते ते ज्यासी भासू स्पर्श शकेना अशा अवर्णनीय दिव्य प्रकारचे असते. ते दर्शन घडताच अग्नी हिमाचे भेषज म्हणजे काय ते कळून येते आणि त्या अनुभवाने आपल्या मनातला नास्तिक बैरामजी पार विरघळून जातो. नास्तिकाला आस्तिक करणाऱ्या सद्गुरूंची ही विलक्षण किमया या लीलेत पाहावयास मिळते. मानसिक हिंसा करावयास तुमचा धर्म शिकवतो का असे महाराजांनी खडसावून बैरामजीस विचारताच त्यास आपली चूक उमगली व तो महाराजांना शरण आला. नास्तिकाच्या कश्यपूला आस्तिकाची देण्यागती असा आणि याकरताच महाराजांचा अवतार झाला हे या लीलेवरनं कळून येते. धन्यवाद.